अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे आणि अभिनेत्री मेघा धाडे यांनी झी 24 तासच्या बाप्पाची मनोभावे आरती केली। यावेळी महेश कोठारे यांनी त्यांच्या लहानपणीच्या गणपती बाप्पाच्या अनेक आठवणी सांगितल्या। महेश कोठारे आणि मेघा धाडे यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी भावना लोखंडे यांनी। देशभरात गणेशोत्सवाला जल्लोषात सुरुवात झाली आहे। प्रत्येकाच्या घरोघरी लाडके बाप्पा विराजमान झाले आहेत। तसंच आमच्या झी 24 तासच्या ऑफिसमध्येही लाडके बाप्पा विराजमान झाले असून आपल्यासोबत काही खास पाहुणे लाडक्या बाप्पाच्या दर्शनाला आले आहेत। ते म्हणजे प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते महेश कोठारे आणि अभिनेत्री मेघा धाडे। सर, गणेशोत्सवानिमित्त तुम्हाला एक वेगळा प्रश्न की गणेशोत्सवाच्या काही लहानपणीच्या आठवणी आहेत का तुमच्या? लहानपणीच्या तर खूप आठवणी आहेत, तरुणपणीच्या पण खूप आठवणी आहेत। म्हणजे मी अजून तरुण आहे, पण जेव्हा आम्ही इथे दादरला राहत होतो तेव्हा मी स्वतः आमचा अख्ख्या बिल्डिंगचा गणपती मी बसवायचो आणि तो गणपती मी सुरू केला तेव्हा आम्हाला फार बिल्डिंगमधून सपोर्ट मिळाला नाही सुरुवातीला, पण नंतर जसं तो गणपती ज्या लोकांची प्रॉस्पेरिटी होत गेली तसे ते लोक येत राहिले आणि त्यामुळे ते गणपतीचं त्यांना महत्त्व कळलं नॉन मराठी लोकांना आणि मग तो गणपती खूप पॉप्युलर झाला। तसंच गणपती एक विशेष स्थान आहे गणपतीचं आणि दरवर्षी आपण वाट पाहतो गणपती केव्हा येतील। आपण त्यांचं विसर्जन करतो तेव्हासुद्धा आपण म्हणतो गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। सर, तुम्हाला मोदक खायला तर नक्की आवडतील, पण बनवतात का? मी खाण्यामध्ये एक्सपर्ट आहे, बनवण्यात नाही। मला येतात मोदक, मला पण उकडीचे मोदक येत नाही, मला तळणीचे मोदक छान करता येतात। कारण मुळात मी खानदेशातली असल्यामुळे, जळगावची असल्यामुळे आमच्या तिथे उकडीच्या मोदकांचं फार म्हणजे तिथं ते फार लोकांना माहीत नाही आहे। तळणीचे मोदक सगळ्यांना माहिती आहे, ते मी खूप छान करते। ते तुम्ही कधीतरी घरी या, आमच्याकडे बाप्पा आहे तिथे या, मग मी तुम्हाला तळणीचे मोदक खाऊ घालेन। गणपती बाप्पा। कॅमेरामॅन मंगेशसह मी भावना लोखंडे, झी 24 तास।